नवरात्री चालू असल्यामुळे म्हणलं आधी आईचं दर्शन घेऊन मगच कामाला सुरुवात करावी. आणि दुकानात आलो ना अनिकेतनं काय काम लावलं नाही असं झालंच नाही. अनिकेत म्हणलं आधी चैनीवर स्प्रे मारून गेले, डिली झाली. इथं बघितलं तर पप्पू सामानाच्या पिशवीनं व्यायाम करायला लागला होता. त्याला म्हणलं पाठ उठून व्यायाम करावं लागतंय तरच वजन कमी होतं, नाही तर होत नाही म्हणलं. असं आता इतक्या दिवसानं कामाला चाललोय म्हणजे का आपल्याला दुसरं काम नसणार आहे. कटिंग शिवाय दुसरं काम नाही. इथं आल्यावर आधी हॉलमध्ये बघितलं तर हॉलमध्ये सगळ्या रूम मधलं सामान काढून आणून ठेवलं होतं. माणसाने काम कसं करायचं. हॉलमध्ये सामान आहे म्हणून काय झालं, म्हणलं दुसरीकडलं काम चालू करावं. दुसरीकडलं काम चालू केलं अनिकेतनं मी. आणि तेवढ्यात पप्पूचा बाहेरनं आवाज आलाय, चहा आणलाय. म्हणला चला चहा पिऊन घेऊ म्हणला आधी. आणि चहा असल्यावर आपण काय चहाला सुट्टी देत नाही, चहाशिवाय आपल्याला एनर्जी बी येत नाही. आता चहा प्यायला म्हणल्यावर म्हणलं कामाला सुरुवात करावी. पण आयुष्यात पोरगी जशी टिकत नाही तशी लाईट बी ठिकाणा झाली कामावर. त्यामुळे म्हणलं आधी जेवण करून घेऊन मगच कामाला सुरुवात करावी. जेवण करून झाल्यावर पण लाईटीचा काय भरोसा दिसेना, लाईट काय येणं झालं. ते आपलं फक्त हॉलचंच काम राहिलं होतं. त्यामुळे हातपाय तोंड धुतलं म्हणलं निघावं आपलं गावाकडं. आणि गावाकडे जाताना इथं तुळजापूरच्या घाटामध्ये सूर्य मावळलेला सीन एक नादखोळा दिसतंय. इथं गावाच्या जवळपासच आल्यावर दोन मांजराची पिली गाडीच्या आडवं गेली.